चला, तर आज आपल्याला काय बघायचंय? आपल्याला बघायचंय सह्याद्रीच्या उपरांगा. काल आपण सह्याद्री भाग कंप्लीट केला होता. कोणाचा बाकी आहे? कोण असं आहे की जे आजच पहिल्यांदा आले लेक्चरला? चला. विजय धनुष्याच्या बॅच मध्ये असं कोणी नाही ना की बाबा कालचं लेक्चर बघितलं नाही पण आज आलो? तर सह्याद्रीची निर्मिती कशी झाली? तर आपण असं विचारलं, सर सह्याद्रीच्या बद्दल सांगा. तर सह्याद्रीची निर्मिती कशी झाली? तर जी सह्याद्रीची निर्मिती झाली ती सह्याद्रीची निर्मिती प्रस्तरभंगामुळे झाली. बरोबर. आता प्रस्तरभंग काय होता तर आधीच्या लेक्चर्स मध्ये तुम्हाला मी सगळं शिकवलेला आहे. प्रस्तरभंगामुळे निर्मिती झाली. मग सह्याद्री हा कसा आहे? वली पर्वत आहे का रे? बोला. सह्याद्री हा वली पर्वत आहे? तर नाही. सह्याद्री हा कसा पर्वत आहे? तर सह्याद्री हा एक गट पर्वत आहे. हा कसा आहे? तर हा एक गट पर्वत आहे. इंग्लिशमध्ये याला ब्लॉक म्हणतात. माउंटन, ब्लॉक माउंटन. ठीक आहे. याचं एक मोठं नाव आहे पश्चिम घाट. आणि या पश्चिम घाटाच्या उत्तरेकडे हा काय आहे? स्थित आहे. साधारणतः 65 दशलक्ष वर्षापूर्वी, ठीक आहे, साधारणतः 65 दशलक्ष म्हणजे 6.5 कोटी वर्षापूर्वी आधी एक पठार तयार झालं. आणि त्या पठारानंतर, ठीक आहे, त्या पठारानंतर साधारणतः अप्रॉक्सिमेटली 3.8 कोटी वर्षापूर्वी त्याला भ्रंश पडला. कशाला पडला? पठाराला. पठाराला काय पडला? भ्रंश पडला. आणि भ्रंश पडल्यानंतर प्रस्तरभंग घडला. आणि प्रस्तरभंग घडल्यानंतर सह्याद्रीची एक कडा तयार झाली. आणि सह्याद्रीची दुसरी जी कडा आहे ती खाली गेली. आज त्याच कडेवरती इथं काय आहे? अरबी समुद्राचं पाणी आलेलं आहे. आणि तो कडाचा भाग, जो पठाराचा भाग होता, जो खाली गेला समुद्राच्या, त्याच्यावर आज अरबी समुद्राचा भाग आहे. आणि हा जो भाग आहे, जो भाग तुम्हाला या ठिकाणी दिसतोय, हा भाग जिजून 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 ह्याचा आता एक असा पठारी प्रदेश तयार झालेला आहे. असो, तर पठारी प्रदेश आणि सह्याद्री हे तुम्हाला समजलं असेल. या ठिकाणी सह्याद्रीची निर्मिती जेव्हा होत होती तेव्हा ज्वालामुखीची उत्पत्ती झाली होती का? तर नव्हती. सह्याद्रीची निर्मिती होत असताना ज्वालामुखी तयार नव्हता झाला. ज्वालामुखी याच्या आधी होता. ज्वालामुखी कधी होता? तर साधारणतः 6.5 कोटी वर्षापूर्वी होता. 6.5 कोटी वर्षापूर्वी. 6.5 कोटी वर्षापूर्वी. बरोबर ना? ठीक आहे. तर पठाराला काय आला? एक मोठा भ्रंश पडला. तर 3.8 कोटी वर्षापूर्वी त्याला भ्रंश पडला. आणि पटाला भ्रंश पडून हा आपला सह्याद्री तयार झाला. मग या सह्याद्रीचं खनन झालं. मग या सह्याद्रीमध्ये खनन होऊन कोणी खनन केलं बरं सह्याद्रीला? कोणी फोडलं असेल सह्याद्रीला? सह्याद्रीला फोडलं कोणी? चला बोला पटपट. आपण थोडंसं उजळणी करणं गरजेचं राहतं ना प्रत्येक वेळेस, की आपल्याला फक्त हेच थोडीशी आहे पुढं चला रे, पुढं चला रे, पुढं चला रे.
आपल्याला ह्या बॅचचा उद्देश हाच नाही आहे की आपण फक्त पुढे चाललोय. आपल्याला बॅचचा उद्देश हा पण आहे की आपल्याला समजून घेऊन पुढे जायचंय. तर सह्याद्री कळलाच नाही तर मग कसं होणार, राईट ना? येस. सह्याद्रीला सर्वात जास्त फोडलं कुणी? नद्यांनी फोडलं. कुठल्या नद्यांनी फोडलं असेल रे? सह्याद्रीला जलविभाजक म्हणून ओळखलं जातं. तुम्ही ऐकलंच असेल की सह्याद्री हा एक जलविभाजक आहे. मग सह्याद्री जर जलविभाजक आहे तर जलविभाजकाद्वारे सह्याद्रीवरती 2 नदी प्रणाली तयार झाल्या. एक झाल्या पश्चिम आणि दुसरी झाली पूर्व नदी प्रणाली. तर पश्चिम आणि पूर्व नदी प्रणाली तयार झाली. तर मग मला सांगा कोणत्या नद्यांनी सह्याद्रीला सर्वात जास्त फोडलं? पूर्व नद्यांनी फोडलं की पश्चिम नदी फोडलं? ए की बी? कुणी फोडाफोडी केली सगळ्यात जास्त? व्हेरी गुड, पश्चिम वाहिन्या नद्यांनी केली. व्हेरी गुड चेतन. अजून कुणी आहे का? जा उत्तर पटपट. तर पश्चिमेकडच्या नद्यांनी सर्वात जास्त काय केलं? याला फोडलं. आणि फोडून काय केलं? याला फोडून कसं फोडलं? तर ह्याला शीर्षवर्ती खनन केलं. ह्याला शीर्षवर्ती खनन असं म्हणतात किंवा याला उभे खनन असं म्हणतात. उभे खनन का? कारण की या साईडला ज्या नद्या वाहिल्या त्यांचं स्पीड जास्त होतं. तर पूर्वेकडे सह्याद्रीला जास्त फोडता येत नव्हतं. इथं जास्त फोडला नाही. इथं जास्त फोडला गेलाच नाही कारण की इथं उतार कमी होता. इथं नद्यांचा वेग कमी होता. त्याच्यामुळे पूर्व वाहिन्या नद्यांमध्ये सह्याद्रीला जास्त फोडाफोडीचं कामं त्यांना जमलीच नाहीत. सगळ्यात जास्त कुठं जमली? तर पश्चिमेकडच्या बाजूला जमली. ठीक आहे. म्हणजे सह्याद्रीचा जो इंट्रोडक्शनचा पार्ट होता तो एवढा तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे. मग सह्याद्रीची उत्तर दक्षिण लांबी किती आहे? सह्याद्रीची उत्तर दक्षिण लांबी 440 किलोमीटरची आहे. ठीक आहे, कायम लक्षात ठेवा. सह्याद्रीची उत्तर दक्षिण लांबी जर विचारली उत्तर आणि दक्षिण लांबी तर ही कितीची? 440 किलोमीटर. बरोबर का रे? आणि पश्चिम घाटाची उत्तर दक्षिण लांबी जर विचारली तर पश्चिम घाट ह्याच्या खाली आहे ना आणखी. तर पश्चिम घाटाची उत्तर दक्षिण लांबी जर विचारली तर ती आहे 1600 किलोमीटर. आणि जर तुम्ही कन्फ्यूज होत असाल की सर पश्चिम घाट म्हणजे काय आणि सह्याद्री म्हणजे काय, तर कालचे लेक्चर्स व्यवस्थित करायचं. कालच्या लेक्चरच्या नोट्स सगळीकडं पाठवलेल्या आहेत. मी टेलिग्रामला सुद्धा टाकलेल्या आहेत. ठीक आहे, चॅनलला सुद्धा आपल्या ग्रुपच्या आलेल्या आहेत. तर कालच्या लेक्चर्समध्ये मी तुम्हाला पश्चिम घाट आणि त्या पश्चिम घाटावरची लांबी समजून सांगितलेली आहे. समजते लेक्चर्स सगळे माझे? फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा, या बॅचचा उद्देश हा नाही आहे की फक्त लेक्चरच घेत राहायचं. तुम्हाला वेळ पण दिला जाईल. त्या वेळेमध्ये दिलेला जो टास्क आहे तो तुमचा कंप्लीट झालाच पाहिजे. मला तुमच्या लोकांचे 90+ स्कोर पाहिजे माझ्या टेस्टमध्ये. तिथं जर का म्हणले सर मला 20-25 पैकी 30 पैकी मला 10च पडले आणि 15 पडले तर तुम्हाला मी नंतर बघतोच. मला तुमचे स्कोर पाहिजे. म्हणजे ही गोष्ट नाही करायची की आपण मस्तपैकी फक्त शिकतच चाललोय आणि मागचं सगळं तसं सोडून चाललोय. तसा प्रकार आपल्याला या ठिकाणी करायचा नाही. त्यामुळे मी तुम्हाला आधीच क्लिअर सांगेल की मला तुम्ही जे वाचताय, तुम्ही जे लेक्चर करताय ते लेक्चर मला 100% त्यातला आउटपुट पाहिजे. 100%. तर पश्चिम घाट 1600 किलोमीटर. नाही समजलं बिंदास विचारायचं मला. समजलं तर परीक्षेत मार्क आले पाहिजे. आणि परीक्षेत मार्क आले नाहीत समजायचं मग तुम्हाला समजत नाही. तुम्ही फक्त नंदीबाईला सारखे मानात हलवताय. नाही समजलं विचारा मला परत. पश्चिम घाट सह्याद्री कन्फ्यूज व्हायचं नाही. पश्चिम घाट लांब लचक आहे, पूर्ण पश्चिम किनारपट्टीवरती समांतर आहे. आणि या पश्चिम घाटाची उत्तरेकडची जी बाजू आहे महाराष्ट्रातली, त्याच महाराष्ट्रातल्या बाजूला सह्याद्री म्हणतात. पश्चिम घाटाच्या महाराष्ट्रातल्या बाजूला काय म्हणतात? सह्याद्री म्हणतात. ठीक आहे. मग आता या सह्याद्रीचा उतार जर बघितला, सह्याद्रीचा उतार बघितला तर पश्चिमेकडे तीव्र उतार आहे आणि पूर्वेकडे मंद उतार आहे. बरोबर.
पण सह्याद्री हा सरळच आहे का एकदम? नाही. तर सह्याद्री असा वाकडा तिकडा पण आहे. मग हा असा वाकडा तिकडा चंद्राकृती आकार त्याला जे तयार झालेले आहेत ते कशामुळे झालेले आहेत? त्याला चंद्राकृती आकार, त्याला चंद्राकृती आकार का मिळालाय? तर चंद्राकृती आकार मिळण्यामागे त्याचं कारण आहे ते म्हणजे नद्यांचं, तेही पश्चिम वाहिन्या नद्यांचं खनन. काय आहे? तर पश्चिम वाहिन्या नद्यांचं खनन. ह्या पश्चिम वाहिन्या नद्यांच्या खननामुळे इथं चंद्राकृती आकार तिथं निर्माण झालेला आहे. ठीक आहे. आता येऊ त्याचा पुढच्या घटकात, राजकीय विस्तार. त्याचा राजकीय विस्तार किती आहे? तर नंदुरबारच्या नवापूर तालुक्यापासून, नंदुरबारचा नवापूर तालुका, म्हणजे जर आपला महाराष्ट्र समजा असा आहे, हा महाराष्ट्र आहे आपला आणि या महाराष्ट्रामध्ये या भागात नवापूर तालुका आहे. या नवापूर तालुक्यामधून इथं नवापूर आहे. ठीक आहे. नंदुरबारचा नवापूर तालुका, नंदुरबारचा नवापूर तालुका पासून तर कोल्हापूरचा, कोल्हापूरचा चंदगड तालुका, कोल्हापूरचा चंदगड तालुका. ठीक आहे. कोल्हापूरचा चंदगड तालुका. तसंच सिंधुदुर्गचा दोडामार्ग, सिंधुदुर्गचा दोडामार्ग. ठीक आहे. सिंधुदुर्गचा दोडामार्ग. रायगड, रत्नागिरीतला, रत्नागिरीचा प्रदेश, रायगडचा प्रदेश, ठाण्याचा काही भाग, पालघरचा काही भाग. ठीक आहे. पालघरचा काही भाग. फक्त एक लक्षात ठेवा, मुंबई शहर, मुंबई उपनगरात सह्याद्री नाही. मुंबई शहर आणि मुंबई उपनगर यात सह्याद्री नाही. कारण की मुंबई शहर, मुंबई नगर उपनगर इथं आहे. पण ठाण्याच्या, आता बघा, ठाण्याची ही बाजू कुठली? पूर्व बाजू. पालघरची ही बाजू कुठली? पूर्व बाजू. ठीक आहे. लक्षात ठेवा, ठाण्याची कुठली बाजू? तर पूर्व बाजू. पालघरची कुठली बाजू? पूर्व बाजू. कारण की ठाणे आणि पालघरच्या पश्चिम बाजूकडे काय आहे? अरबी समुद्र आहे. दिसतोय? क्लिअर झालंय? ओके. रायगडची पूर्व बाजू, रत्नागिरीची पूर्व बाजू, सिंधुदुर्गची पूर्व बाजू. आता कोल्हापूरचा पश्चिम बाजू. बघा, कोल्हापूरची पश्चिम बाजू. ठीक आहे. कोल्हापूरची पश्चिम या ठिकाणी बाजू. त्यानंतर कोल्हापूरच्या उत्तरेकडे सांगलीची, सांगलीची पश्चिम बाजू. ठीक आहे. साताऱ्याची पश्चिम बाजू, की साताऱ्याच्या पूर्व बाजूला आहे? नाही ना. पुण्याची पश्चिम बाजू. ठीक आहे. अहमदनगरची पश्चिम बाजू, नाशिकची पश्चिम बाजू. ठीक आहे. आणि धुळ्याची पश्चिम बाजू. जळगावला आहे का संबंध? नाही. ठीक आहे. सोलापूरचा संबंध आहे का? नाही. बीडचा संबंध आहे का? नाही. यांचा संबंध नाही. तर तुम्हाला कधी कधी प्रश्न असे विचारले जातात की सह्याद्री चा राजकीय विस्तार कोणत्या जिल्ह्यांमध्ये नाही?
पॉइंट लक्षात आले. सह्याद्रीचा राजकीय विस्तार ओके कोणत्या जिल्ह्यांमध्ये नाही. तर हे पॉइंट्स व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. सह्याद्रीचा राजकीय विस्तार कोणत्या जिल्ह्यांमध्ये नाही आहे. म्हणजे तुम्हाला जे सांगितलेले आहेत पठारावरचे जेवढे तुम्हाला जिल्हे दिसत आहेत ह्या जिल्ह्यांच्या पश्चिमेकडे सह्याद्री आहे आणि कोकणातले जेवढे तुम्हाला जिल्हे सांगितले ग्रीन मार्कमध्ये त्या जिल्ह्यांच्या पूर्वेकडे सह्याद्रीचा राजकीय विस्तार आहे. पॉइंट लक्षात आलं. ठीक आहे. पॉइंट लक्षात आलाय का. देत चला रे पोरो. भोसले जमते का आता. गुड इव्हनिंग. लेट काऊन आली बा. लेक्चरच्या आधी मला प्रिपरेशन करावं लागते. थोडंसं होतं लेट. पूर्णपणे तयारी केलं की लेक्चर चांगलं जमते. तुम्हाला पण चांगलं नवीन नवीन डायग्राम मला काढता येऊ शकतात. आणि माझी एक पद्धत आहे बघा. मार्क्सच्या बॅचमध्ये जे मी शिकवलं ते या बॅचमध्ये नाही शिकवत. म्हणजे सेम टू सेम नाही शिकवत. ॲज इट इज सगळ्या गोष्टी सेम टू सेम नसतात. ठीक आहे. ॲज इट इज सेम टू सेम सगळ्या गोष्टी नसतात माझ्या. मी खूप डिटेलमध्ये शिकवते आता. म्हणजे याच्या आधीच्या ज्या बॅचेस होत्या त्या बॅचेसमध्ये कसं होतं. पहिली गोष्ट पोरांची घाई खूप असायची. आता इव्हन पोरांची आता पण खूप घाई चालली आहे की सर मेन्सच घ्या मेन्सच घ्या मेन्सच घ्या. तर आता नाही. तुमच्या बॅचमध्ये तुमचा प्री ओरिएंटेशनचा आणि मेन्स ओरिएंटेशनचा दोघांचाही फोकस आहे. तर तुमच्या बॅचमध्ये जे काही कंटेंट झालेले आहेत तेच कंटेंट मी नंतर तुम्हाला काय करेल तिथं एक वेगळ्या अप्रोचने त्या ठिकाणी सेट करून द्यायचा प्रयत्न करेल विद्यार्थ्यांना. बरोबर ना. तर हा माझा प्रयत्न आहे की सह्याद्रीचा एक राजकीय विस्तार तुम्हाला समजून सांगायचा. त्याचा हा एक वेगळा मॅप. ठीक आहे ना. तर हे प्रयत्न राहते. ओके. मग सह्याद्रीची उंची जसा तसा चंद्राकृती आकार सह्याद्रीचा आहे. मग सह्याद्रीची काय आहे उंची. सह्याद्रीची उंची जी आहे ना ही सह्याद्रीची उंची उत्तरेकडे जास्त आहे. ठीक आहे. लक्षात ठेवा. उत्तरेकडे ती जास्त आहे आणि दक्षिणेकडे ती कमी कमी होत गेलेली आहे. कमी कमी होत गेली आहे. उत्तरेकडे जास्त आहे तर दक्षिणेकडे ती कमी 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 होत गेलेली आहे. आणि यामुळे उत्तरेकडे जास्त दक्षिणेकडे कमी हा जो फ्लो आहे हा सह्याद्रीचा राहतो. तर हे पॉईंट लक्षात ठेवायचे. ओके. हे पॉईंट काय करायचे लक्षात ठेवायचे. तर सह्याद्रीच्या उंचीबाबत हे बेसिक पॉईंट लक्षात ठेवा. ठीक आहे. सह्याद्रीमध्ये घाटांमुळं त्यांची विविध म्हणजे त्याची विलगता थोडीशी तुटलेली आहे. तर आपल्या सह्याद्रीमध्ये काही घाट आहेत. तळघाट बोरघाट. आता कंबाईनला त्याच्यावरती क्वेश्चन येऊन पण गेला होता. तर हे घाट आपल्याला स्पेशली समजून घ्यायचे. परंतु खूप जास्त घाट आपल्याला लगेच बघायचे नाही आहेत. आपल्याला लिमिटेड घाट लक्षात ठेवायचे. पण हे लगेच आता नाही. आता आपल्याला काय बघायचं मेन. आता आपल्याला बघायचे सह्याद्रीचा उपरांगा. कारण की बघा हा काल मी पार्ट शिकवला होता. आता या पार्ट कटच्या पुढे आपल्याला जायचं आहे उपरांगांकडे. आणि मी काल तुम्हाला उपरांगा सह्याद्रीच्या ज्या उपरांगा आहेत या कशा तयार होतात त्या मी सांगितल्या होत्या. तर सह्याद्रीच्या उपरांगा ह्या सुद्धा काय आहेत तर एक ठोकळा पर्वत आहेत. सह्याद्रीच्या निर्मिती झाल्यानंतर पठारावरती पडलेल्या ताणामुळं सह्याद्रीची निर्मिती झाली. या सह्याद्रीच्या निर्मितीनंतर हे जे समोरचं पठार दिसते का तुम्हाला. ओके. ह्या सगळ्या पठारावरती ताण पडला. आता हा ताण कसा पडला तर भारत उत्तरेकडे सरकत होता. भारत उत्तरेकडे सरकत होता त्यामुळं युरेशिया आणि भारताची टक्कर झाली आणि या टक्करमधून आपली ह्या पठारावरती ताण पडला. तर ताण पडल्यामुळं काय झालं या प्रदेशातून ओके या प्रदेशातून काही असे रांगा तयार झाल्या. ओके. काही अशा रांगा तयार झाल्या. ज्या रांगा एकमेकांना अशा समांतर होत्या. ह्या सगळ्या ज्या रांगा तयार झाल्या ना ह्या सगळ्या रांगा म्हणजे एक प्रकारचा प्रस्तरभंग होता. या उपरांगा म्हणजे एक प्रकारे हा प्रस्तर भंग होता. हा जो प्रस्तरभंग होता या प्रस्तरभंगामुळे सह्याद्रीला अटॅच असलेल्या काही रांगा तयार झाल्या. आणि विशेष म्हणजे
ह्या ज्या उपरांगा तयार झाल्या ह्या जिथे सह्याद्री, आता हा सपोज सह्याद्री आहे, ओके, हा आहे सह्याद्री. तर या सह्याद्रीच्या जवळच जी उपरांग तयार झाली, उपरांग जी सह्याद्री जवळ तयार झाली, जी उपरांग सह्याद्रीच्या जवळ तयार झाली, त्या उपरांगेलच्या उंचीमध्ये वाढ होते. म्हणजे इथली उपरांग सह्याद्रीच्या जवळची उपरांग, ओके, ती तिथे ती उंच होती. म्हणजे ज्या ठिकाणी सह्याद्रीच्या जवळ क्रॅक पडला आणि क्रॅक पडल्यानंतर तिथं प्रस्तरभंग झाला, त्या प्रदेशामध्ये इथं सह्याद्री आणि इथं उपरांग, समजा आता सातपुडा घ्या, सॉरी सातपुडा नाही, सातमाळा. तर सातमाळ्याचे जे डोंगर आहेत उंच उंच, ओके, ते उंच डोंगर तुम्हाला या ठिकाणी सापडतील. जसं जसं तुम्ही पुढे जाल, पुढल्या जसे जसे सह्याद्रीपासून पूर्वेकडे जाल, तसे तसे जसे जसे तुम्ही पूर्वेकडे जाल तसे तसे डोंगर रांगा कमी उंचीच्या आहेत. लक्षात आलं? डोंगर रांगा कशा आहेत तर कमी उंचीच्या आहेत. या ज्या डोंगर रांगा कमी उंचीच्या आहेत, ह्या डोंगर रांगांमुळे खूप वेगळा इफेक्ट या ठिकाणी दिसतो. या डोंगर रांगा ज्या आहेत त्या कमी उंचीच्या आहेत. ठीक आहे. जसे जसे सह्याद्रीपासून तुम्ही लांब 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 जाल तसे तसे ह्या डोंगर रांगा ज्या आहेत त्या कमी उंचीच्या आहेत. लिहून घेतलं? इथंच लिहून घ्यायचं पटपट. ठीक आहे. मग या उपरांगा कोणत्या? तर कालच्या लेक्चरमध्ये आपण बघितलं होतं की आपल्या कालच्या रांगांमध्ये आपण बघितलं की हा सपोज सह्याद्री आहे, तर या सह्याद्रीला हा आहे सह्याद्री. या सह्याद्रीच्या उपरांगा जर बघितल्या तर सातमाळ, अजिंठा, त्यानंतर हरिश्चंद्र, पुढे बालाघाट आणि शंभू आणि महादेव. सातमाळ, अजिंठा, हरिश्चंद्र, बालाघाट, शंभू, महादेव ह्या डोंगररांगा सह्याद्रीला संलग्न आहेत. आणि इंटरेस्टिंग गोष्ट अशी की सातमाळ, हरिश्चंद्र जिथं सह्याद्रीशी अटॅच आहेत त्या ठिकाणी त्या खूप उंच आहेत. शंभू, महादेव सुद्धा या ठिकाणी उंच आहेत. आणि आपल्या महाराष्ट्रातील सगळ्यात महत्त्वाचे जे उंच डोंगर रांग आहेत ते ह्या जॉईंट व्हेंचरमध्येच आहेत. ओके, ह्या जॉईंट व्हेंचरमध्ये जसं हरिश्चंद्रमध्ये कळसुबाई आहे, ठीक आहे, या ठिकाणी साल्लेर आहे, या ठिकाणी महाबळेश्वर आहे. हे तुम्हाला एक सांगतोय मी. ठीक आहे. आपल्याला उद्याचं लेक्चर जॉग्राफीचं मॅप रिडिंग वरतीच घ्यायचे. म्हणजे उद्या स्पेशली मी तुमचे महत्त्वाची शिखरं वगैरे सगळ्यांचा भाग घेईल. आज आपल्याला काय शिकायचंय? आज आपल्याला फक्त सातमाळा, अजिंठा, हरिश्चंद्र, बालाघाट, शंभू, महादेव हे कट्ट आहेत, काय आहेत आणि त्यांच्यामध्ये नक्की काय काय. तर एक छोटीशी गोष्ट लक्षात ठेवा, जिथं माझं काम आहे सांगणं. सातमाळा अजिंठ्याच्या वरती इथं तापी नदीचं खोर आहे. सातमाळा आणि हरिश्चंद्रच्या दोघांच्या मध्ये इथं गोदावरी नदीचं खोर आहे. हरिश्चंद्र आणि शंभू महादेव मध्ये भीमा नदीचं खोर आहे. आणि भीमा आणि इकडे सह्याद्री, सॉरी, शंभू महादेव आणि सह्याद्रीमध्ये कृष्णा नदीचं खोर आहे. आता आला होता क्वेश्चन हा. तर हे जे क्वेश्चन्स आहेत ना, हे आयोगाचे फिक्स क्वेश्चन आहेत. हे तुम्हाला सारखे सारखे क्वेश्चन्स विचारले जातात. हे प्रीला पण येतात, हे मेन्सला पण येतात. हे क्वेश्चन फिक्स आहेत, हे तुम्हाला टार्गेट होणारच. आणि हीच तुमची पहिली प्राथमिक स्टेज असते की तुम्हाला हे रांगा कळल्या पाहिजे. ह्या रांगा तुम्हाला कळाल्या
पाहिजे. तर सातमाळाच्या वरती तापीचं खोरं आहे. सातमाळ आणि हरिश्चंद्राच्या मध्ये गोदावरीचं खोरं आहे. हरिश्चंद्र आणि शंभू महादेवच्या मध्ये भीमाचं खोरं आहे. ठीक आहे. आणि शंभू महादेव आणि सह्याद्री यांच्यामध्ये कृष्णा नदीचं खोरं आहे. पॉइंट क्लिअर झालेत भोसले, वैष्णवी? ठीक आहे. तर सह्याद्रीचा हा सगळा भाग लक्षात ठेवायचा आहे. जसं जसं सह्याद्रीपासून तुम्ही पूर्वेकडे जाल ह्या सगळ्या डोंगररांगा छोट्या आहेत, म्हणजे कमी उंचीच्या आहेत. अजिंठा, बालाघाट, महादेव हे खूप उंच डोंगररांगा नाही आहेत, ह्या छोट्या डोंगररांगा आहेत, लहान लहान डोंगररांगा आहेत. ठीक आहे. तर ह्याच्यातील सगळ्यात पहिले आपण स्टार्ट करू सातमाळापासून. आपण सातमाळ आणि अजिंठा, अजिंठा ही त्याची जोड आहे बरं का. अजिंठा ही त्याची जोड रांग आहे. जोड रांग म्हणजे कशी, तर या दोघांच्या मध्ये सातमाळ हा जनरली नाशिकच्या एरियामध्ये स्थित आहे. सातमाळ हा पर्टिक्युलरली नाशिक एरियामध्ये जास्त स्थित आहे. ठीक आहे. हा तुम्हाला नाशिक जिल्ह्यात सगळ्यात जास्त सापडेल. तर अजिंठा ही डोंगर रांग जी आहे, ही अजिंठा डोंगर रांग नाशिक आणि औरंगाबादच्या मध्ये, म्हणजे आता ते छत्रपती संभाजीनगर जे आहे जरा नवीन नाव, तर नाशिकच्या समोर अंकाई टंकाई नावाचा एक डोंगर आहे. तसं तर अंकाई टंकाई हा नाशिकमध्ये येतो, पण ह्या अंकाई टंकाई डोंगराच्या पुढे जो डोंगर तयार किंवा जो डोंगर पुढे गेलेला आहे त्याला अजिंठा म्हणून ओळखलं जातं. का म्हणलं जातं बरं अजिंठा? अजिंठा म्हणण्याचं कारण हे आहे, बिकॉज ऑफ त्या प्रदेशात अजिंठा ही लेणी आहे. तर अजिंठा लेणी असल्यामुळे त्याला अजिंठा डोंगर रांग म्हणून ओळखलं जातं. ठीक आहे. लक्षात आलंय? त्या प्रदेशात अजिंठा लेणी आहे. ठीक आहे. वेरूळ लेणी अजिंठा डोंगरात नाही. वेरूळ लेणी अजिंठा डोंगराच्या दक्षिणेकडे असलेला एक वेरूळ डोंगर आहे, त्याच्यामध्ये आहे. ठीक आहे. आता येऊ आपण अजिंठा आणि तर बघा यांची जुनी नावं खूप भारी आहेत. या टेकड्यांना, ओके, या टेकड्यांना जुन्या काळामध्ये, ओके, किंवा जुन्या आपण जे म्हणतो ना मुघल, आणखी बघा हा जो प्रदेश आहे सातमाळ अजिंठा हा मुघल प्रदेशामध्ये होता. आणि मुघल प्रदेशामध्ये म्हणजे अकबराच्या काळापासून हा मुघलांच्या प्रदेशात आहे. आणि अकबराच्या काळापासून या टेकड्यांना काही खास नावं दिली होती. तर या टेकड्यांना मुस्लिम साहित्यामध्ये सहिमा आणि सहसा, सातमाळ्याला म्हणलं जातं सहिमा आणि अजिंठ्याला म्हणलं जातं सहसा. सहिमा आणि सहसा असं म्हटलं जातं. इवन अजिंठ्याला चांदोर रांग पण म्हणलं जातं. अजिंठ्याचं दुसरं नाव आहे चांदोर. चांदोर डोंगर, चांदूर नाही, चांदोर. हे पण पॉइंट लक्षात ठेवा. तर यातलं सातमाळा, आता पहिले आपण सातमाळाचा विचार करू. ही जिल्ह्यात नाशिकमध्ये येते. ठीक आहे. पूर्णपणे पश्चिम पूर्व दिशेने आहे, म्हणजे पश्चिमेकडून पूर्व दिशेने ही पसरलेली आहे. पश्चिमेकडून पूर्व दिशेने पसरलेली आहे. लक्षात लक्षात. तर नाशिकच्या वायव्येकडून तर अंकाई टंकाई पर्यंत, म्हणजे हातगड नावाचा एक गड आहे. हातगड, हातगड पासून अंकाई टंकाई पर्यंत हातगड पासून तर अंकाई टंकाई पर्यंत, लक्षात ठेवा, हातगडच्या एरियापासून तर अंकाई टंकाईच्या डोंगरापर्यंत जो पसरलेला भाग आहे त्याला म्हटलं जातं सातमाळ डोंगर. ठीक आहे. या ठिकाणी त्याची उंची
बरीच आहे. या ठिकाणची त्याची एक उंची जी आहे, ठीक आहे, ह्या उंची 1400 मीटर पर्यंत आहे, जिथं ही हातगडच्या जवळ त्याची उंची आहे. आणि तिथून पुढं ह्याची उंची ओके 1400 मीटरवरनं तर ती उंची 900 मीटरपर्यंत कमी कमी होताना दिसते. म्हणजे 1400 मीटर ही त्याची हायेस्ट उंचीच्या एरियातला आहे. ओके, या ठिकाणी एक पर्वत आहे, त्याला म्हणलं जातं कुठला, धोडप. या ठिकाणचं शिखर आहे धोडप. धोडप हे शिखर 1472 मीटर उंचीचं आहे. ठीक आहे, 1472 मीटर उंचीचं आहे. ही खडक रचना बेसॉल्टिक खडक रचना आहे. सप्तशृंगी शिखर सुद्धा याच ठिकाणी आहे. सप्तशृंगी, हे सप्तशृंगी शिखर सुद्धा याच भागामध्ये आहे. ठीक आहे, आणि या पर्वतरांगेतून ओके, या पर्वतरांगेतून बऱ्याचदा आपल्याला उत्तरेकडे जावं लागतं. म्हणजे नाशिक मधून बऱ्याचशा लोकांना उत्तरेकडे धुळ्याला वगैरे जावं लागतं. तर नाशिक मधून धुळ्याला जाण्यासाठी बऱ्याचशा काही खिंडी तयार झालेल्या आहेत. तर यामध्ये काही खिंडी आहेत, तर त्या खिंडी लिहून घ्या. तुम्हाला कधी विचारलं जाऊ शकतं, तर चांदवडची खिंड, मनमाडची खिंड, नांदगावची खिंड आणि चाळीसगावची खिंड, ह्या काही खिंडी आहेत की ज्या तुम्हाला विचारल्या जाऊ शकतात. ठीक आहे, येथे खिंडी निर्माण झालेल्या आहेत आणि या खिंडी तुम्हाला येतील. या खिंडी तुम्हाला येतील. तर हे झालं तुमचं, ठीक आहे, हे झालं तुमचं सातमाळ्याचं. सातमाळ्याचा सगळा भाग तुम्हाला सांगितला. आता येऊ आपण अजिंठ्यामध्ये. हा, म्हैसमाळ पण आहे ना, ते म्हैसमाळ एक डोंगर आहे, थंड हवेचं ठिकाण आहे म्हैसमाळ, छत्रपती संभाजीनगरमध्ये. सातमाळा झालं का सगळं लिहून? पटकन सांगा देशमुख. सातमाळा झाले का? ओके, डोंगर म्हणजे एक असा उंच भाग. डोंगर म्हणजे असा एक उंच भाग. पर्वत म्हणजे 1000 मीटर पेक्षा उंच भाग. डोंगर म्हणजे फक्त वरती असा निमुळता आहे, पण तो 1000 मीटर पेक्षा उंच नाहीये, तो 900 मीटरच्या आसपास आहे, पण तो असा उंच आहे, त्याला म्हणतात डोंगर. पर्वत म्हणजे 1000 मीटर पेक्षा उंच तो पर्वत. आणि या पर्वतामध्ये एखादं जर उंच असं शिखर असेल, ओके, ह्या पर्वत, बाकी सगळं पर्वताचं 1000 मीटरचं आहे, पण एक शिखर असं एकदम उंच आहे, तर याला म्हणलं जातं शिखर. ठीक आहे, आणि उंच आहे 1000 मीटर पर्यंत, पण वरती सपाट आहे, तर याला म्हणलं जातं पठार. पठार हे वर सपाट असतं. तर डोंगर, पर्वत, शिखर, पठार. ओके, डाऊट क्लिअर? शाळेत काय करत होता रे? हा, लक्ष कुठं होतं ज्योती? खिंड, खिंड म्हणजे दोन डोंगरांच्या मधून, ओके, दोन डोंगरांच्या मध्ये तयार झालेला एक असा नदीच्या खननामुळे तयार झालेला भाग. नदीचे खनन झालेलं असते, तर नदीचं खनन होऊन किंवा नदीने खनन करून या ठिकाणी एक असा खड्डा तयार केलेला असतो. त्या खड्ड्यातून मग लोक येणं जाणं करतात, त्याला म्हणतात खिंड. ज्योती, लक्षात आलं? कुणाला काय कन्सेप्ट मध्ये अजून? चला, झालं, हा पॉइंट समजला. आता येऊ अजिंठा डोंगरावर. ठीक आहे, अजिंठा डोंगरावरती. अजिंठा डोंगर काय, मनमाड पासून म्हणजे नाशिक पासूनच खरं तर अजिंठा डोंगरांग सुरू होतो. अजिंठा डोंगर हा फक्त छत्रपती संभाजीनगरमध्येच आहे. हे टेक्निकली तुम्ही थोडंसं लक्षात ठेवा. तसा तो
मी काय म्हणलं, अंकाई टंकाई हे नाशिकमध्ये म्हणजे मनमाडच्या एरियामध्ये. तर मनमाड मध्ये असलेल्या अंकाई टंकाईच्या एरियामधून म्हणजे थोडक्यात नाशिकपासून याची सुरुवात होते. पण टेक्निकली टेक्निकली आपण त्याला छत्रपती संभाजीनगरच म्हणतो. ठीक आहे. विशेष म्हणजे जिथं अजिंठा आहे, ह्या अजिंठा डोंगर रांगेच्या उत्तरेकडच्या बाजूला जळगाव आहे. अजिंठा डोंगर रांगेच्या उत्तरेकडे काय, जळगाव आहे. ठीक आहे. म्हणजे अजिंठा ही अशी एक सलग डोंगर रांग नाही आहे. अंकाई टंकाईपासून आहे ना अशी तुटातूट झालेली आहे. म्हणजे काही डोंगर रांग अशा वरती गेलेल्या आहेत, काही इकडे गेलेल्या आहेत, काही इथून अशा आलेल्या आहेत, मध्येच असा पसरडा भाग आहे. असा एकदम असा सलग उंच असा शेजवार असलेला भाग नाही येतो. ठीक आहे. त्याला तुटत 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 तयार झालेला. आणि याच्यामध्ये राजापूर, ओके, राजापूर असे काही टेबल पठार सुद्धा या ठिकाणी झालेले आहेत. राजापूरच्या एरियामध्ये, ठीक आहे, अंकाई टंकाईच्या एरियामधून पुढं नाशिकच्या एरियातून जे राजापूरचा पट्टा आहे त्या राजापूरच्या एरियातून पुढं अजिंठा स्टेट सुरू झालेला आहे. ठीक आहे. छत्रपती संभाजीनगरमध्ये, छत्रपती संभाजीनगरच्या उत्तरेकडे अजिंठा डोंगर रांग आहे. ठीक आहे. लक्षात, छत्रपती संभाजीनगरच्या उत्तरेकडे अजिंठा डोंगर रांग आहे. तर जळगाव, या जळगावच्या दक्षिणेकडे अजिंठा डोंगर रांग आहे. आता बघा, मी इथं जे जे लिहितोय ना ते शॉर्टमध्ये लिहितोय. तुम्ही पूर्ण वाक्यात लिहायचा प्रयत्न करू नका. का नका करू? कारण की तुम्ही हे पूर्ण वाक्यात लिहित बसलात ना तर तुम्हाला वेळ भरपूर जाईल त्यात. तुम्ही फक्त जे मी काढतोय, जे मी जसं तयार करतोय तसं सेम टू सेम करायचा प्रयत्न करा. तसंही ह्या तुम्हाला PPT तुमच्या ग्रुपवरती मिळतात. तर तुम्ही तिथून सगळ्या गोष्टी लगेच टॅली करत चला, जेणेकरून तुम्हाला टॅली करता आलं पाहिजे. कारण की हा चॅप्टर जसा संपला की लगेच आपला इंडियाचा चॅप्टर स्टार्ट होईल आणि परत इंडिया आणि हा चॅप्टरवरती तुमची टेस्ट होईल. गरज पडली तर तुम्हाला जर वाटत असेल की महाराष्ट्राची वेगळी टेस्ट झाली पाहिजे ह्या चॅप्टरची, आपण महाराष्ट्राची घेऊ, नंतर मग इंडियाची घेऊ. ठीक आहे, चालतंय का? कारण की तुमची आज हिस्ट्रीची टेस्ट आता बघा तयारच करतोय. जर लागला वेळ तर हिस्ट्रीला तुम्हाला तसंही एक टाइम दिलेला आहे. मी हिस्ट्रीचं सगळं वाचून या, आणि हिस्ट्रीचं महत्त्वाची टेस्ट आहे. अजिंठा डोंगर रांग च्या उत्तरेकडे जळगाव, अजिंठा डोंगर रांग च्या दक्षिणेकडे छत्रपती संभाजीनगर. म्हणजे असं समजून म्हणू शकता की जळगाव आणि छत्रपती संभाजीनगर ह्या दोन जिल्ह्यांना अजिंठा डोंगर रांगाने काय केलेले, वेगळं केलेले. झालं. मग अजिंठा डोंगर रांग पुढं छत्रपती संभाजीनगरमधून जळगावच्या उत्तरेकडची बाजू कव्हर करत बुलढाण्यात एंट्री करते. कुठे एंट्री करते? बुलढाण्यात एंट्री करते. एक मिनिट, जरा मला काही गोष्टी कव्हर करू द्या. हीच तर नसतील. नाही, एक जरा दुसरी PPT ऍड करतोय. त्या PPTतला एकच पॉईंट आपल्याला करायचा आहे, तो म्हणजे मॅप. आणि मॅप आता वेगळा सापडत नाही, तर मी जरा दुसरीकडे इम्पोर्टिंग करून ठेवले. जस्ट वेट अ मिनिट. तर मॅपचाच लय इश्यू होतो ह्या सिस्टीममध्ये, खूप कन्फ्यूज होऊन जातोय. पण डोंट वरी, आपण कव्हर करूया. डिजिटल स्क्रीनचा हा फायदा आहे सगळ्यात जास्त. कुठेही काही वाढता येते. चला, आपण एक ओढून घेतला पुढं. आता इथं तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. काय लक्षात ठेवायचं आहे? आता तुम्हाला डायरेक्ट मी मॅपच घेतला. आता ज्यावेळेस आपण मॅप बघतोय किंवा आपण मॅप कव्हर करतोय, तर मॅप कव्हर करत असताना आपल्याला काय कव्हर करायचं आहे? तर बघा, हे नाशिक. आता कसं आहे, तुम्ही फक्त आता अंधारात चालत होते,
पण नाशिक आणि या नाशिकच्या एवढ्या भागात इथं नाशिकचा हा जो रिजन आहे ना इथं, या रिजन मध्ये 7 माळ आहे. 7 माळचा तसा जर अँगल बघितला तर हा 7 माळचा अँगल थोडासा दक्षिणेकडचा अँगल आहे. पण औरंगाबाद आणि जळगाव तर हा जो अँगल आहे, औरंगाबाद आणि जळगावचा हा जो अँगल या ठिकाणी पडतोय, इथं आहे तुमचा अजिंठा. आणि इथं बघा जालना जो आहे ना, या जालन्याचा एक छोटासा पोर्शन या ठिकाणी फक्त संलग्न आहे. जालनाचा एक छोटासा पोर्शन काय या ठिकाणी संलग्न आहे आणि त्यानंतर ही डायरेक्ट बुलढाण्यात एंट्री करते. तर बुलढाण्यामध्ये गेल्यानंतर त्याला बुलढाणा डोंगर म्हणतात. काय म्हणतात? बुलढाणा डोंगर. एमपीसीने हा डोंगर विचारलेला आहे. पुस्तकामध्ये दिलेला नाहीये डोंगर, पण एमपीसीने डोंगर म्हणून विचारलेला आहे. पुढं काय लागतोय? तर बुलढाणा डोंगर. आणि विशेष म्हणजे या बुलढाणा डोंगरापासून उत्तरेकडचा हा जो बुलढाण्याचा भाग आहे, ओके, हा जो प्रदेश आहे, ह्या पूर्ण प्रदेशाला बुलढाणा पठार म्हणतात. लक्षात ठेवा, दिस इज कॉल्ड बुलढाणा पठार. म्हणजे या अजिंठा डोंगराच्या उत्तरेकडच्या बाजूला, या अजिंठा डोंगराच्या रांगेच्या बुलढाण्याच्या उत्तरेकडच्या, या डोंगर रांगेच्या उत्तरेकडच्या बाजूला काय आहे? तर बुलढाण्याचं पठार आहे. तर बुलढाण्याचं पठार या प्रदेशामध्ये येतं. ठीक आहे. बुलढाणा पठारातून किंवा बुलढाणा जिल्ह्यातून एक डोंगर रांग हिंगोलीच्या साईडला उतरते आणि एक डोंगर रांग वाशिम थ्रू यवतमाळमध्ये शिरते. लक्षात ठेवा, एक डोंगर रांग म्हणजे असं समजून चाला की बुलढाणा डोंगरातून अजिंठा डोंगर रांगेचे 2 भागात डिवायडेशन होतं. एक जातं यवतमाळला, एक जातं हिंगोलीला. पुढे गेलं, एक शाखा अकोला, वाशिम आणि यवतमाळ. एक शाखा अकोला, यवतमाळ भागाकडे पसरते. या भागाला, ठीक आहे, या म्हणजे हा भाग या ठिकाणी जातो. तर या ठिकाणी इथं पुसद डोंगर रांग आहे आणि ही पुसदची डोंगर रांग यवतमाळचा हा जो पठार आहे, ह्या यवतमाळच्या पठारावर, इथं यवतमाळचा पठार आहे बरं का, हे विसरू नका. परत म्हणाल सर आम्ही तर यवतमाळचे, आम्हाला तर माहितीच नव्हतं. यवतमाळला पण, यवतमाळ हे शहरच पठारावर बसले, उंच आहे. जर तुम्ही कधी यवतमाळला गेलात ना, तर तुम्हाला असं फील होईल की तुम्ही असं वरती चढताय यवतमाळवर. वरती यवतमाळ आहे. आणि यवतमाळमध्ये ज्यावेळेस तुम्ही बाहेर जाताना जातात, जसं मी आता कधी नागपूर ते यवतमाळ जातो रायडिंगसाठी, तर मला ते फील होतं की मी नागपूरमधून यवतमाळमध्ये जातोय. वर्ध्यामधून यवतमाळला गेलो, सुरू झाला यवतमाळ, की यवतमाळमध्ये डायरेक्ट वरती असा चढ लागल्यासारखं होतं, फील होतं तसं. तुम्ही मस्त बसमध्ये बसून जात असाल तर तुम्हाला फील नाही होणार, ठीक आहे, पण होतं. यवतमाळ हे पठारावर आहे, ह्याला यवतमाळ पठार म्हणतात एवढं. ठीक आहे. ह्या यवतमाळ पठारामध्ये ती जाऊन पुढे विलीन होते. म्हणजे पुसद डोंगर रांग ही या भागामध्ये जाऊन यवतमाळमधली एक महत्त्वाची डोंगर रांग तिथं जाऊन पुढे विलीन होते. ठीक आहे. तर दुसरी डोंगर रांग आग्नेयेला परभणीतून परभणी हिंगोलीच्या एरियात मिळते, आतमध्ये जाते, तर ह्याला म्हणतात हिंगोली डोंगर रांग. हिंगोली डोंगर रांग, जी हिंगोली डोंगर रांग पुढं नांदेडमध्ये मुदखेड डोंगर रांग म्हणून उदयाला येते. मुदखेडची डोंगर रांग, मुदखेडची डोंगर रांग येते. ठीक आहे. आणि ही मुदखेडची डोंगर रांग, ठीक आहे, ही मुदखेडची डोंगर रांग पुढे जाऊन इथे एक निर्मल डोंगर रांग आहे, तेलंगणाच्या आणि महाराष्ट्राच्या बॉर्डरवर इथं. ठीक आहे. ह्या निर्मल डोंगर रांगेमध्ये ती विलीन होते. तर हा जो डायग्राम तुम्हाला मी काढून दिलेला आहे, हा डायग्राम तुमच्याकडे आता एकदम सिस्टमॅटिकली असला पाहिजे. आणि हे मी जाणून बुजून अशा रेषा का मारल्यात, कारण की इथं सगळीकडे तुम्हाला असे प्रस्तरभंग झाल्यासारखे दिसतील. हा एकच डोंगर नाहीये, तर ह्या डोंगरामध्ये पण अनेक असे डोंगर विभागलेले आहेत. इथं प्रस्तरभंग झाल्यासारखा तुम्हाला लिटरली दिसेल. इथं जर तुम्ही कधी डोंगर बघितला एखादा, तर तो डोंगर तुम्हाला असा दिसेल, असा सरळ दिसेल सपाट, आणि या प्रत्येक डोंगरात अशा रेषा रेषा तुम्हाला दिसतील. आहे का कोणी या एरियातलं? या एरियातलं तुम्ही जर असाल तर तुम्हाला तुमच्या डोंगरामध्ये अशा रेषा सरळ सरळ रेषा दिसतील.
तुमच्या सरळ रेषा या ठिकाणी तुम्हाला दिसतील. तर कायम लक्षात ठेवा. तर हीच डोंगर रांग पुढे नाशिकमध्ये नांदेडमध्ये त्याला मुदखेड डोंगर रांग म्हणतात आणि नांदेडमध्येच ती निर्मल डोंगर रांग म्हणून यवतमाळ आणि यवतमाळ आणि नांदेडच्या बॉर्डरवरती आहे. यवतमाळ आणि नांदेडच्या बॉर्डरवरती तुम्हाला निर्मल डोंगर रांग दिसेल. झालं सिंपल. या साईडला बघितलं तर डोंगर रांग खूप खूप छोटे छोटे डोंगर आहेत. खूप छोटे छोटे डोंगर रांग आहेत. इथं मात्र खूप उंच उंच डोंगर रांग आहेत. ठीक आहे. या पर्वतामध्ये सप्तशृंगीचं मंदिर आहे. ओके, सप्तशृंगीचं मंदिर आहे सातमाळ डोंगर रांगमध्ये. धोडप, कांचन, इंद्राई हे महत्त्वाचे असे किल्ले आहेत नाशिकच्या प्रदेशामध्ये. एरियाच्या ओके, औरंगाबादच्या एरियामध्ये बघितलं तर अजिंठा डोंगराची एक छोटीशी रांग औरंगाबादच्या दक्षिणेकडे अशी गेलेली आहे इकडं खाली. तर ही जी दक्षिणेकडे गेलेली रांग आहे औरंगाबादच्या अंतर्गत भागात इकडे, ह्याला म्हटलं जातं वेरूळची डोंगर रांग. तर वेरूळ आणि अजिंठा ह्या दोन डोंगर रांगा छत्रपती संभाजीनगरच्या भागामध्ये आहेत. ठीक आहे, ठीक आहे. आणि ह्या दोन नांग्या तयार झालेल्या आहेत. ह्या दोन नांग्या कुठं तयार झालेल्या आहेत? खेकड्याच्या कशी नांगी असते तशी दोन नांगे तयार झालेली आहेत. ते कुठं तयार झाली? बुलढाणा पठाराच्या पुढे. तर हे पॉईंट्स तुम्हाला विचारले जातील की कुठल्या भागात काय आहे किंवा कशा पद्धतीचं आहे. ठीक आहे. झालं इथपर्यंत लिहून? त्याच्यानंतर हरिश्चंद्र आणि बालाघाट. तर या ठिकाणी हा आहे आपला सह्याद्रीचा भाग जो की या भागातून आलेला आहे. आणि सह्याद्री इथं येत असताना अहमदनगरच्या एरियामध्ये, ठीक आहे, अहमदनगरच्या पट्ट्यामध्ये येतो. तर बघा नाशिक आणि पुणे यांच्यामध्ये अहमदनगर आहे. तर नाशिक आणि पुणे यांच्यामध्ये जे अहमदनगरचा भाग आहे या अहमदनगरच्या प्रदेशामध्ये ओके उत्तर, ठीक आहे, नॉर्थ वेस्ट म्हणजे वायव्येकडून नॉर्थ वेस्टकडनं तर नॉर्थ ईस्टकडं ही अशी गेलेली डोंगर रांग आहे. याला म्हटलं जातं हरिश्चंद्र. काय म्हणतात त्याला? हरिश्चंद्र. का म्हणतात नाव दिलं हरिश्चंद्र? हरिश्चंद्र नावाचा एक गड या डोंगरावरती इथे आहे अहमदनगरमध्ये. हरिश्चंद्र नावाचा एक गड या ठिकाणी आहे. या ठिकाणी एक अकोले नावाचा तालुका आहे बघा. ह्या अकोले नावाच्या तालुक्यातून ही तयार होते असं मानलं जातं. अहमदनगरचा एक अकोले तालुका आहे. त्या अकोले तालुक्यातून ही रांग निघते. आणि पुढे हरिश्चंद्र हे एक महत्त्वाचा गड आहे. या गडामुळे हरिश्चंद्र या गडामुळे याला नाव मिळालेले हरिश्चंद्र. हरिश्चंद्र आणि पुढे जाऊन ही हरिश्चंद्र बीड, ठीक आहे, ते लातूर आणि इकडं बीड ते खाली पर अगदी उस्मानाबाद पर्यंत हे असे लांब लचक पसरलेली अशी सपाट. तर ही एवढी मोठी आहे बालाघाट. तर ॲक्च्युली बालाघाट हा ना असा आहे सपाट माथ्याचा. बालाघाट हा सपाट माथा असलेला प्रदेश. या बालाघाटमध्ये, या बालाघाटच्या प्रदेशामध्ये बीडमध्ये इथं पाटोदा पठार आहे. बीडच्या एरियामध्ये पाटोदा पठार. तर लातूरच्या एरियामध्ये इथं लातूरच्या एरियामध्ये या भागामध्ये मांजरा पठार आहे. सिंदफणा नदी जी आता थोड्या दिवसांपूर्वी 2 तारखेला विचारली होती, ठीक आहे, परीक्षेमध्ये, ते सिंदफणा नदीचा उगम या पाटोदा पठारावरतीच आहे. आणि मांजरा नदीचा उगम ह्या मांजरा नदीवरती आहे. म्हणजे सिंदफणा, मांजरा ह्या सगळ्या गोदावरीच्या खोऱ्यातल्या ज्या नद्या आहेत, उपनद्या आहेत, ह्या नद्यांचा उगम ह्या भागामध्ये येतो. आणि सातमाळ आणि हरिश्चंद्र आणि बालाघाट यांच्यामध्ये गोदावरीचं खोरं आहे. तुम्हाला आता सगळ्या गोष्टी तुमचा समोर पिक्चर क्लिअर करून दिलेला आहे. ही रांग अहमदनगर, पुणे, इवन पुण्यामध्ये सुद्धा ह्या रांगेचा भाग आहे. तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की शिवनेरी नावाचा जो किल्ला आहे, माहिती आहे ना शिवनेरी? शिवनेरी किल्ला हा प्रसिद्ध किल्ला आहे. काय झालं होतं शिवनेरी किल्ल्यावर? छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म. शिवनेरी किल्ल्याचा जो भाग आहे हा शिवनेरी किल्ल्याचा जो डोंगर आहे शिवनेरी किल्ला, हा शिवनेरी किल्ला हरिश्चंद्राचाच भाग आहे.
शिवनेरी किल्ला हा हरिश्चंद्राचाच भाग आहे. ठीक आहे. त्यानंतर लेण्याद्री नावाची एक लेणी आहे बघा, अष्टविनायकापैकी एक लेण्याद्री नावाचा आहे. माहिती ना, अष्टविनायकामध्ये एक लेण्याद्रीचा पण गिरिजात्मक गणपती, ओके, तो गणपती जो आहे ना, गिरिजात्मक गणपती, तो गणपती सुद्धा हरिश्चंद्राच्याच भागामध्ये येतो. म्हणजे पुणे जिल्ह्याच्या उत्तरेकडे असलेला जो जुन्नर तालुका आहे, या जुन्नर तालुक्यामध्ये सुद्धा हरिश्चंद्राचे काही डोंगर रांगा गेलेले आहेत. त्याच्यामुळे तुम्ही असं म्हणू शकता की हरिश्चंद्राचा जो सुरुवातीचा पार्ट आहे अहमदनगर आणि पुणे जिल्ह्याच्या बॉर्डरवरती आहे, आणि मग तिथून पुढे म्हणजे हरिश्चंद्राचा भाग पुणे जिल्ह्याशी सुद्धा संलग्न आहे. आता बऱ्याचशा पोरांना हे माहिती नसतं की सर पुणे जिल्ह्यात आहे का हरिश्चंद्र, कारण की तुम्ही पहिल्यापासून इमॅजिन केलेलं असतं की हरिश्चंद्र बिलॉंग टू अहमदनगर. पण आता हे जे पॉईंट मी सांगितले, शिवनेरीचा पॉईंट, लेण्याद्रीचा पॉईंट, तर हे पॉईंट पटकन लिहून ठेवत चालायचे. हे तुमचे पॉईंट असे पुस्तकात दिलेले नसतात कुठल्या. ठीक आहे. हे सगळे पॉईंट्स आम्ही मॅप रिडिंग करून 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 तयार केलेले असतात, आणि हे आम्ही इथं लेक्चरमध्ये सांगायचा प्रयत्न करतो, जे की तुम्हाला प्रॉपर लेक्चर व्यवस्थित सेट करायचं आहे. गॉट इट? चलो, पुणे, अहमदनगर, बीड, धाराशिव, लातूर, ठीक आहे, बीड, धाराशिव, लातूर या भागात ही पसरलेली आहे. त्याचा सोलापूरमध्ये काही भाग येतो, सोलापूरच्या प्रदेशात काही भाग येतो. तर हरिश्चंद्र डोंगर, ठीक आहे, पुणे अहमदनगरमध्ये पसरलेला आहे. हरिश्चंद्र डोंगर जर विचारला तर पुणे आणि अहमदनगरमध्ये पसरलेला आहे. लिवा बाजूला पटपट, पटकन लिहायचं. हरिश्चंद्र हरिश्चंद्र हा पुणे आणि अहमदनगर. आता अहमदनगरचं नाव बदललंय, ठीक आहे, तुम्ही अहिल्यानगर लिहू शकता. पण आता कसं आहे, नोट्समध्ये माझ्यात लिहिलं होतं, मी अजून अपडेट नाही केलं, मी करून घेईल. पुणे आणि अहमदनगर, अहिल्यानगर. याचा सर्वात जास्त भाग अहमदनगर जिल्ह्यात आहे. ठीक आहे. याच हरिश्चंद्र डोंगरात महाराष्ट्रातील सर्वोच्च शिखर कळसुबाई आहे, आणि कळसुबाई जिथं आहे त्या कळसुबाईच्या दक्षिणेकडे अहमदनगर आहे आणि उत्तरेकडे नाशिक आहे. कळसुबाई नाशिक आणि अहमदनगरच्या बॉर्डरवर आहे. कळसुबाई नाशिक आणि अहमदनगरच्या बॉर्डरवरती आहे. ठीक आहे. ही रांग भीमा आणि गोदावरी यांना वेगळी करते. तर इथं पुण्यामध्ये, या प्रदेशामध्ये, पुणे आणि नगरच्या इथं भीमा नदीचं खोर आहे. तर इथं भीमा नदीचं खोर आणि या ठिकाणी गोदावरी नदीचं खोर. तर भीमा आणि गोदावरीला हरिश्चंद्र आणि बालाघाट यांनी विभक्त केलेलं आहे. म्हणजे असं समजून चला की हरिश्चंद्र या ठिकाणी गोदावरी आणि या प्रदेशामध्ये भीमा नदी. पॉइंट लक्षात आला? ठीक आहे. या डोंगराला, या डोंगराला सुरुवातीला बाळेश्वर डोंगर रांग पण म्हणतात. म्हणजे या प्रदेशामध्ये, ओके, हरिश्चंद्राची एक रांग इकडे गेलेली आहे, याला म्हणतात बाळेश्वर डोंगर. तर हा जो बाळेश्वर डोंगर आहे, हा डोंगर प्रवरा नदी आणि गोदावरी नदीला वेगळा करतो. सुरुवातीला प्रवरा आणि गोदावरी यांच्यामध्ये बाळेश्वर डोंगर आहे, हे विसरायचं नाही. ओके, याला बाळेश्वर, शिवनेरी अशी वेगवेगळी डोंगराची रांग आहेत. पण ठीक आहे, हरिश्चंद्र सगळ्यात महत्त्वाचं आहे, कारण त्या पर्वत गडांमुळे त्याला वैशिष्ट्य एक मिळालेलं आहे. याच्या समोर येतो म्हणजे बालाघाट. मग बालाघाट कसा आहे, तर सपाट माथ्याचा प्रदेश आहे. लिहिला, बालाघाट डोंगरामध्ये सपाट माथ्याचा प्रदेश आहे. ज्या बालाघाट डोंगराच्या प्रदेशामधून सिंदफणा नदी, चला इकडे लिहितो मी, बालाघाट जिथं आहे तर इथून सिंदफणा नदी, इकडून मांजरा नदी, तर दक्षिणेकडे इकडे भीमा नदीची
सीना नदी. सीना नदीचं खोरं या भागात येतं. तर बालाघाटच्या एरियामधून बालाघाट में या सगळ्या नद्यांची खोऱ्यांचे प्रदेश आहेत. तसं तर सीना नदी नगरच्या एरियातून येते, पण नगरच्या एरियातून जर येत असले तरी सीना नदीच्या काही उपनद्या बालाघाटच्या प्रदेशातून येतात. तर सीना नदीचा हा प्रदेश या ठिकाणी आहे. म्हणजे एक प्रकारे मांजरा नदी आणि सीना नदीला वेगळे करणारे घाट म्हणजे बालाघाट. मग तुम्हाला प्रश्न असेच येतात आडवे तिडवे की मांजरा नदी आणि सीना नदी कोणत्या डोंगरामुळे वेगळी झालेली आहे. मग तिथं आपण विचारच नाही करत की असं विचारलं जाऊ शकतं म्हणून. विचारलं जातं मांजरा आणि सीना नदी एकमेकांना वेगळ्या कुठं झालेली आहेत. सीना नदी ही भीमा नदीची उपनदी आहे. ठीक आहे. तर हे जे पॉईंट्स मी सांगतो हे पॉईंट लिहून ठेवा. ठीक आहे. आणि दख्खनच्या पठारावरचा आणि पूर्ण बेसॉल्टिक एरिया आहे हा. भरड प्रकारची काळी मृदा या ठिकाणी सापडते. भरड प्रकारची मृदा आहे. ठीक आहे. मग त्याच्यानंतर येतो तो म्हणजे शंभू महादेव टेकड्या. काय येतो? शंभू महादेव टेकड्यांचा भाग. तर शंभू महादेव टेकड्या म्हणजे कुठं? तर इथं हा सह्याद्री, बरोबर. हा सगळा काय? तर सह्याद्री. या सह्याद्रीच्या जवळ बघा इथे आहे ना, इथे एक छोटीशी डोंगर रांग आहे. याला म्हणतात पुरंदर डोंगर रांग. एक छोटीशी डोंगर रांग आहे पुरंदरची, की ज्याला आपण म्हणू कात्रजचा एरिया, कात्रज आणि साताराच्या बॉर्डरचा एरिया, याला म्हणलं जातं पुरंदर डोंगर रांग. पण ॲक्च्युली पुरंदर डोंगर रांग हा जो डोंगराचा भाग आहे तो डोंगर रांग काय आहे तर एक प्रकारे शंभू महादेव डोंगर रांगाचाच भाग आहे. कारण की पुरंदरच्या दक्षिणेकडेच लगेच या प्रदेशातून काही डोंगर रांगा अशा बाहेर पडलेल्या आहेत. ओके. काही डोंगर रांगा या साताऱ्याच्या एरियातून बाहेर पडलेल्या आहेत, ज्या पुढे सांगलीच्या एरियापर्यंत जातात. सांगली सोलापूरच्या एरियापर्यंत जातात आणि पुढे या एरियामध्ये जाऊन मर्ज होतात. कुठं? इकडं कर्नाटकमध्ये. तर आता बघा सगळ्यात पहिले तर साताऱ्यामध्ये जी डोंगर रांग आहे ही, या साताऱ्यातल्या डोंगर रांगेला म्हटलं जातं शंभू. आणि पुढं सांगली आणि साताऱ्याच्या एरियातला जो भाग आहे त्याला म्हटलं जातं महादेव. तर महादेव हा सुद्धा सपाट माथ्याचा भाग आहे. सपाट माथ्याचा भाग आहे. आणि या दोघांमध्ये येरळा नावाची जी नदी आहे, येरळा, तर ही येरळा नावाची नदी, येरळा नदीमुळे या दोन्ही डोंगरांमध्ये खिंड तयार झालेली आहे. या येरळा नदीने शंभू आणि महादेवला डिवाइड केलेला आहे. येरळा नदीनं शंभू आणि महादेवला डिवाइड केलेला आहे. ठीक आहे. या रांगेच्या पश्चिमेकडच्या बाजूला मांढरदेव, मध्यभागी मस्कोबा आणि पूर्वेला सीताबाई डोंगर आहे. ओके. शंभू डोंगराचा जर भाग बघितला, फक्त शंभूचा जर विचार केला तर इथं मांढरदेव, मधल्या काळात मधल्या भागात मस्कोबा, कारण की ही येरळा नदी येतच याच भागात येते मस्कोबाचा, आणि इकडं कोणतं तर सीताबाई. जर तुम्हाला कधी शंभू डोंगराची डिफरेन्शिएशन विचारलं तर शंभू डोंगराच्या डिफरेन्शिएशनमध्ये मांढरदेवी, मस्कोबा आणि सीताबाई आहे हे लक्षात घ्या. ठीक आहे. इथं शिखर शिंगणापूर सातारा जिल्ह्यात, ओके, सातारा जिल्ह्यात, सातारा जिल्ह्यात शिखर शिंगणापूर आहे. पुण्यामध्ये इथं पुण्याच्या एरियामध्ये, पुण्याच्या दक्षिणेकडे रायरेश्वर पासून, चला इथं पुढे लिहून घेऊ आपण, पुणे जिल्ह्यातल्या शंभू महादेव. तर शंभू महादेवची सुरुवात पुणे जिल्हा मधील रायरेश्वर पासून, रायरेश्वर म्हणजे तेच पुरंदर आणि सगळ्यांचा जॉईंट, रायरेश्वर पासून ते पुढे शिखर शिंगणापूर पर्यंत ही उंच डोंगर रांग आहे. शिखर शिंगणापूर कुठे येतं तर साताऱ्याच्या एरियात येतं. ठीक आहे. सातारा जिल्ह्यातील शिखर शिंगणापर्यंत ही पर्वतरांग अशी डोंगर रांगासारखी आहे. लिटरली तुम्हाला असे डोंगर दिसतील.
पण त्याच्यानंतर ही पुढे सपाट होते, सपाट माथा सुरू होतो. आणि हा जो सपाट माथा सुरू होतो तो दोन पठारांचा आहे. सांगलीमध्ये खानापूर पठार आणि जत पठार. सपाट माथा जो सुरू होतो तो सांगलीत स्टार्ट होतो. सांगलीमध्ये खानापूर आणि सांगलीमध्ये जत असे दोन पठार, खानापूर आणि जत असे दोन पठार या ठिकाणी तयार होतात. आणि खानापूर आणि जत हे दोन पठार जे आहेत ह्या दोन पठारांमध्येच आपण त्याला महादेव म्हणून ओळखला जातो. शिखर शिंगणापूरमुळेच ह्याचं नाव शंभू महादेव पडलेले आहे. ठीक आहे. लक्षात. याच्या रायरेश्वरच्या दक्षिणेकडे महाबळेश्वर, पाचगणी हे सह्याद्री भागावरती असलेले भाग आहेत. आणि या सह्याद्री महाबळेश्वर पाचगणीच्याच बाजूनं या साईडला याचेच काही सबसेक्शन, शंभू महादेवचे काही सबसेक्शन इकडं साताऱ्यामध्ये गेलेले आहेत. ठीक आहे, सातारामध्ये काही सबसेक्शन गेलेले आहेत. त्याच्यामध्ये औंध टेकड्या पण आहेत, हे विसरू नका. साताऱ्यामध्ये औंधच्या टेकड्या, औंधच्या टेकड्या, औंधच्या टेकड्या हा सुद्धा साताऱ्यामधला भाग आहे. बामनोली डोंगर, बामनोली डोंगर म्हणजे साताऱ्यामध्ये बामनोली डोंगर, औंधच्या टेकड्या असे पण ह्याचे काही विस्तारित रूप आहेत शंभू महादेवचे, तर हे विसरायचं नाही. कोयना आणि कृष्णाच्या मध्ये बामनोली डोंगर आहे. कोयना आणि कृष्णाच्या मध्ये काय आहे, बामनोली डोंगराचा भाग प्रदेश आहे. ठीक आहे. सीताबाईचा डोंगर, आगाशिव डोंगर, यवतेश्वर, ओके, यवतेश्वर, सीताबाई, आगाशिव हे सगळे ना शंभू डोंगराच्या काय आहेत, टेकड्या. म्हणजे सातारा जिल्ह्यामध्ये खूप, म्हणजे असं समजून चला सातारा जिल्हा सगळा डोंगराळच आहे. सातारा जिल्ह्यामध्ये क्वचित एखादं तुम्हाला डोंगरांच्या मध्ये पठार वगैरे दिसेल. ठीक आहे. म्हणजे मानगावचा एरिया साताऱ्यामध्ये थोडासा पठारी प्रदेशाचा आहे. फलटणचा एरिया तो थोडासा पठारी स्वरूपाचा आहे. म्हणजे सातारा समजलं ना तर जिथं सह्याद्री आहे या सह्याद्रीच्या प्रदेशात तुम्ही जर सातारा बघितलं, या सह्याद्रीच्या प्रदेशातल्या ह्या सातारामध्ये जिथं सह्याद्री संलग्न आहे साताऱ्याला, तो सगळा सातारा हा डोंगराळ आहे. पण जसं तुम्ही साताऱ्याच्या पुढे गेले ना, हा सगळा सातारा तुम्हाला टेकड्यांचा आणि पठारांचा दिसेल. त्यातला मान पठार, मानगावचं पठार किंवा मान पठार म्हणून हा साताऱ्याच्या पूर्वेकडचा भाग महत्वाचा आहे. बस बेसिक लक्षात ठेवा, एवढं खोलात जायची गरज नाही. पहिली गोष्ट तर तुम्हाला आजच पहिल्या दिवशी एवढं सगळं सांगतोय, तर हे तुमच्या डोक्यात राहिलं पण पाहिजे. ठीक आहे. नाही तर परीक्षेच्या ज्यावेळेस मी प्रश्न तुम्हाला विचारेल त्यावेळेस मग परत तुम्ही म्हणू नका सर हे तर शिकवलंच नव्हते, है ना. तर असं झालं नाही पाहिजे. तर तुम्हाला आता सगळ्या डोंगर रांगा मी घेतलेल्या आहेत. ठीक आहे, सगळ्या डोंगर रांगा घेतल्यात. आता उद्याच्या लेक्चरला काय होईल तुमचं, तर उद्याच्या लेक्चरला तुमचं डोंगराची शिखरं, डोंगरावरील शिखरे आणि घाट हे तुमचे 2 पॉइंट्स उद्या होतील. आणि कोकणातला काही भाग तुमचा राहिला का, खाड्या वगैरे झाल्यात का तुमच्या, झाल्यात. तर खाड्यांचा प्रदेश मी तुम्हाला बऱ्यापैकी कोकणातला उरकून घेतलेला आहे. कोकणातलं मला नाही वाटत की काय आता राहिलंय बाकी. तुम्हाला सह्याद्रीचं शिखरे घाट हा भाग तुम्हाला होईल. आणि उद्या पठार, उद्या काय होईल, पठार. तर शिखर, घाट आणि पठार हा सेक्शन तुमचा डन होईल. हा काय होईल, हा सेक्शन तुमचा डन होईल. ठीक आहे, शिखर, घाट आणि पठार. ठीक आहे. तर उद्या जर सपोज राहिला तर पठाराचा भाग म्हणजे महाराष्ट्र पठाराचा बराच मोठा भाग आहे. हा महाराष्ट्र पठाराचा बराच मोठा भाग तुमचा शिल्लक राहिला. मग त्याच्यानंतर मग तुमची आणखी एक लेक्चर होईल मॅप रिडिंगचं. म्हणजे हे सगळ्या गोष्टी मग आपल्याला मॅपवरती बघायच्यात. ठीक आहे, कशावर बघायच्यात, मॅप ओरिएंटेशनने बघायच्यात. एकदा मॅप ओरिएंटेशन झालं की मग तुमच्या डोक्यात फिट्ट झालं एकदम.
तुम्ही विसरूच नाही शकत. आणि जर लेक्चर केलं नाही, लेक्चरला जर तुम्ही व्यवस्थित लिहून ठेवलं, त्याची रिव्हिजन केली, तर डेफिनेटली सांगतो की तुम्हाला याचा सगळ्यात जास्त फायदा होईल. त्याच्यामुळे विजय धनुष्य बॅच म्हणा किंवा डिपार्टमेंटल PSIच्या बॅच म्हणा, याच्यात होणारं जे जिओग्राफी हे तुमच्यासाठी सगळ्यात फायदेशीर आहे आणि ह्याला सोडायचं नाही. ठीक आहे. आणि जर आलं तर पाठांतर चांगलं दणकून करायचं आणि जर नाही समजलं तर लगेच विचारायचं. तुमच्या छोट्या छोट्या गोष्टी सुद्धा मला अपेक्षित आहेत, तुम्ही त्या विचाराव्या म्हणून. तर आजचा ओव्हरडोस झाला नसेल असं मला वाटतं. आज तुम्हाला व्यवस्थित सगळं समजलेलं आहे. तर ह्या सगळ्या भागाचा तुम्ही आता काय करा, व्यवस्थित रिव्हिजन मारून घ्यावी. ठीक आहे. चला, थँक्यू.